चला, आज जाणून घेऊया 5 गैरसमज जे पालकांना वयात येण्याबद्दल म्हणजेच प्युबर्टीबद्दल आहेत. मुलीला पिरियड झाले म्हणजे ती वयात आली असे आहे का? नो, प्युबर्टी स्टार्ट्स मच अर्लियर. पहिलं लक्षण हे ब्रेस्ट डेव्हलपमेंट आहे. ब्रेस्ट डेव्हलपमेंट सुरू झालं की त्याच्या 2 ते 3 वर्षानंतर पिरियड्स येतात. मुलीच्या आईला पिरियड्स ती 10वीत असताना आलेले. तर मुलीला पण तेव्हाच येणार ना? नॉट ऑलवेज ट्रू. लाईफस्टाईल चेंजेस आणि सेक्युलर ट्रेंडमुळे फक्त मुलीच नाही तर मुलंही खूप लवकर वयात यायला लागलेत. चिकन खाल्ल्याने मुलींना लवकर पिरियड्स येतात. पार्टली करेक्ट. फ्रोझन आणि पॅक्ड मीट खाल्ल्यामुळे मात्र मुलींना लवकर पिरियड्स येऊ शकतात. कारण फ्रोझन मीटला फ्रेश ठेवण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिले जातात. सो प्लीज अवॉइड इटिंग फ्रोझन मीट. अर्ली प्युबर्टी म्हणजे नक्की काहीतरी सिरियस प्रॉब्लेम असतो. नॉट ऑलवेज. मॅक्झिमम केसेस नॉर्मल असतात आणि ट्रीटमेंटची गरज पडत नाही. पण हे नक्की काही सिरियस प्रॉब्लेम तर नाही हे पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्टकडनं कन्सल्ट करून कन्फर्म करून घेणं खूप महत्त्वाचं. एकदा वयात आले की हाईट वाढणे बंद होणार. टोटली रॉंग. इनफॅक्ट प्युबर्टी सुरू झाली की हाईट खूप फास्ट वाढते. त्याला प्युबर्टल स्पर्ट म्हणतो. पण मेन्सेस सुरू झाले की मात्र हाईट वाढणं हळूहळू बंद होऊन जातं. तर पालकांनो, प्युबर्टल ऑनसेट म्हणजेच वयात येणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं महत्त्वाचं फेज आहे. या फेजबद्दल काही गैरसमज ठेवू नका. काही डाऊट असेल तर पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्टकडनं नक्की क्लिअर करा.